यानंतर घेऊयात मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई फास्ट. ओबीसी उपसमितीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. नाव 52 कोळे, काम 96 कोळ्याचं चालणार नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. दरम्यान मुंबईमध्ये 12 तारखेला ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर शिंदेंनी अब्दुल सत्तार यांची कानउघडणी केली होती. मात्र यानंतरही सत्तारांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या एकत्रीकरणावर भाष्य केलंय. ठाकरे शिंदेंनी ठरवलं तर एकत्रीकरण होईल आणि हे दोन्ही नेते अंतिम निर्णय घेतील असंही सत्तार यांनी म्हटलंय. अब्दुल सत्तार आणि गायकवाड यांच्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनीही भाजपवर नाराजी असल्याचं कळतंय. पालकमंत्री शिवसेना नगरसेवकांना निधी देत नाहीत, मित्रपक्ष नगरसेवकांना सांभाळत नाहीत आणि निवडणूक आल्यावरच भाजपचे नेते फोन करतात असं विधान करत शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफी मार्चपूर्वी द्यायला हवी होती असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, मग शेतकरी बाकीचे पैसे कुठून आणणार? कर्जमाफीचा फक्त दिखावा असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे. याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसच्या सरकारने दिखावा केला. काँग्रेस काळामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीवर या असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लगावलाय. मातोश्री पश्चाताप व्यक्त करण्याची जागा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. पश्चाताप झाला ते आमच्या सोबत आले असं सामंत म्हणाले. उपवर्गीकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाकडून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही जातींवर अन्याय होऊ नये. ज्यांची जेवढी टक्केवारी तेवढं आरक्षण त्या जातीला मिळालं पाहिजे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेतली असली तरी काही ठिकाणी बंडखोरांचं टेन्शन कायम आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीनं पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी वाचून दाखवली आहे. आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून यंदा मुंबईतील 82 जुन्या इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले. मात्र या इमारतींमधील रहिवाशांचे घरांवरील हक्क अबाधित राहावेत, सुरक्षेची काळजी घेतली जावी याकरता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 7 जूनला सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेना भवन इथं 7 जून रोजी होणाऱ्या शिबिराला पक्षाचे नेते आदित्य ठाकरे प्रमुख उपस्थित असणार आहेत. विधान परिषदेचं तिकीट न मिळाल्याबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात विधान केलंय. जे नशिबात आहे ते होतच. आयुष्यात यापेक्षा काही चांगलं होणार असेल, प्रारब्धावर विश्वास ठेवा अशा भावना गुलाबराव पाटलांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पक्षाकडून ट्विट करत कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांकडून पक्षपात होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नसीम खान यांनी केलाय. यासह मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील नसीम खान यांच्याकडून करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासियांना दिली आहे. मात्र 31 मे उलटून जून सुरू झाला असला तरी उर्वरित काम मार्गी लागलेलं नाहीये. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासियांचा प्रवास काही प्रमाणामध्ये गैरसोयीचाच ठरणार आहे. आनंद परांजपे यांच्यावर शिवसेनेमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं
सुशोभीकरण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. अनधिकृत बांधकामांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले. वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय. रस्त्यावर चूल मांडत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेला पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. दादरमध्ये वाढत्या महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. बैलगाडीत बसत मेलोडी चॉकलेट वाटप करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. भिवंडीमध्ये काँग्रेसनं वाढत्या महागाई विरोधात मोर्चा काढलेला. यावेळेला काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय. तसंच दरवाढ कमी करण्यासाठी मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रांत कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवलं. मुंबईमध्ये गुजराती फलकावर कारवाई होणार आहे. मलबार हिलमधील गुजराती फलक महापालिकेनं हटवले आहेत. मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेनं कारवाई केली आहे. मलबार हिल परिसरात चौकाचौकात गुजराती भाषेतील नामफलक हटवण्याची मागणी मनसेनं केली होती. मुंबई महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांकडून पक्षपात होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नसीम खान यांनी केला. यासह मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुद्धा खान यांनी केला. भिवंडीतील अंजूर फाटा रेल्वे परिसरातील झोपड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जेसीबीनं कारवाई करत 258 झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या. कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे. गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्ताराची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेनं माती भरणं आणि पूल बांधकामासाठी निविदा मागवलेल्या आहेत. उपलब्ध जागांवर प्रत्यक्ष कामं सुरू करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. बारावीच्या असंख्य गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे फोटो नसल्यामुळे शाळांकडूनच पुन्हा फोटोंसाठी प्रक्रिया केली जाणार आहे. राज्य परीक्षा मंडळाने मुंबई मंडळाला याबाबत तातडीनं सूचना जारी केलेल्या आहेत. परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्र मुद्रित न झाल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागलेली आहे. या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. यावर्षी मान्सूनपूर्व पावसात अवघ्या काही वेळाचा पाऊस पडल्यानंतरही अंधेरीचा सबवे तुंबल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली आहे. वसई विरारमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसलेल्या आहेत. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक दिवसांपासून जाणवत असलेली उष्णता कमी झाली आहे. मुंबईमध्ये जून महिन्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज आहे. 14 ते 19 जून दरम्यान सलग 6 दिवस समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळणार असल्याची माहिती मिळते आहे. तर यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात समुद्राला 24 वेळा भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भरती काळात नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनानं केलंय. लग्न झालं म्हणजे मुलगी माहेरचं नातं तोडते या रूढ समजुतीला सर्वोच्च न्यायालयानं जोरदार धक्का दिलाय. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्ती आणि अवलंबित कोट्यातून वगळणं हे मनमानी, अन्यायकारक आणि संविधान विरोधी असल्याचा स्पष्ट निर्वाळा न्यायालयानं दिलेला आहे. जून महिना उजाडला, शाळा सुरू झाल्या. मात्र आता मुलांना शाळेत पाठवण्याचे अधिक दर मोजावे लागणार आहेत. स्कूल बसच्या दरामध्ये तब्बल 15% भाडेवाढ झालेली आहे. स्कूल बस मालक असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुलांना शाळेसाठीचा प्रवास महागलाय. स्कूल बसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. स्कूल बस दरामध्ये 15% भाडेवाढ झाली आहे. भाडेवाढीचा स्कूल बस मालक असोसिएशननं निर्णय घेतला. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, वाहनांच्या महागलेल्या किमती आणि वाढलेल्या कर्ज हप्त्यानंतरही देशातील ग्राहकांचा कार खरेदीचा उत्साह कायम आहे. मे महिन्यात देशभरामध्ये 4,40,000 कारची विक्री झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 25% अधिक आहे. उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातून व्यक्तीला गांजासह अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे 3 किलो 329 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मीरा रोड पोलिसांनी तेलंगणामध्ये धडक कारवाई केली आहे. 2 एकरवरील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. खालापूर हैदराबादमधून 18 आरोपींना अटक करण्यात आली असून 6.25 कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. उल्हासनगरच्या ओटी सेक्शन मेट्रो बार इथं दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीला गेलेली आहे. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली असून या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुणे विषारी दारू पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील अंजूर खाडी, देसाईगाव खाडी आणि असीमघर खाडीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. पोखलेन लावून हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. कल्याणमधील चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 4 अटक केली आहे. दुकान बंद करून जात असताना आरोपींनी दुकान मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात उमेश सुरेश गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनेचा तपास करत 24 तासात आरोपींना अटक केली आहे. नायगावमध्ये